2024च्या खरीप हंगामातल्या कांदा पिकाचं क्षेत्र, अंदाजित उत्पादन, बाजारातली आवक, बाजारभाव आणि निर्यात विषयक धोरण, त्याचबरोबर शेतकरी आणि व्यापारी वर्गाच्या अडीअडचणींबाबत चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लासलगाव बाजार समितीला काल भेट दिली। खरीप कांद्याची नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या इतर भागात मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून नवीन लाल कांदा लवकरच विक्रीला येणार आहे। त्यामुळे केंद्र शासनाने कांदा निर्यातीवरचं 20% निर्यात शुल्क कमी करावं, जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी व्यापाऱ्यांना वाहतुकीवर अनुदान द्यावं, असं लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी शिष्टमंडळाला सांगितलं। 5 वेळा या ठिकाणी या कमिट्या पाठवण्यात आलेल्या आहे। एकंदर त्यांच्याशी वारंवार आम्ही ज्यावेळेस ह्या कमिट्या बाजार समित्यांमध्ये येतात त्यावेळेस जेव्हा चर्चा केली त्यावेळेस सातत्याने त्यांची एकच भूमिका त्या ठिकाणी राहिली की कांद्याचे दर नियंत्रित काय ठेवण्यासाठी काय करावं लागेल, सप्लाय कशा पद्धतीने जास्तीत जास्त शहरांमध्ये वाढेल यासाठी काय करावं लागेल, नवीन क्रॉपची काय परिस्थिती आहे, किती लवकर नवीन क्रॉप त्या ठिकाणी बाजार समित्यांमध्ये येऊ शकतो, बाजारभाव कशा पद्धतीने नियंत्रण ठेवता येईल, एकंदर हा अभ्यास करण्यासाठी सातत्याने केंद्र शासनाकडून अशा पद्धतीच्या कमिट्या या ठिकाणी बाजार समिती असेल किंवा काही शेतकऱ्यांच्या गोडाऊनवर सर्वे करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवल्या जात आहे।